भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आरक्षणाचे जनक म्हटले जातं, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांच्या राज्यामध्ये आरक्षणाची तरतूद करणारे छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, संट्या मामा भिल्ल, राणी दुर्गावती, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ अशा या परिवर्तनवादी महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या या मासरूळ गावचे आपले हरिभक्त परायण भगवान महाराज पवार यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि आम्हाला निमंत्रण केलं की तुम्ही आमच्या गावामध्ये सकाळी लवकर या। त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत। आता नावं घेण्यामध्ये मी जास्त वेळ घालवत नाही। आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व माझे आदिवासी बांधव आणि बंधू भगिनी, गेली 2 महिने झाले आपण महाराष्ट्राला जागृत करण्यासाठी महाराष्ट्रात आदिवासी महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीच्या समस्या अडचणी जाणून घेण्यासाठी हा झंझावादी तुफान दौरा माननीय आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमात संघर्ष समितीचे प्रणेते दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेला आहे। गेली अनेक वर्ष आपण लढत आहोत, परंतु जो बाबासाहेबांनी तुम्हाला घटनेमध्ये हक्क आणि अधिकार दिला आहे तो हक्क आणि अधिकार 50 वर्ष स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर सुद्धा मिळालेला नाही। हे दुःख कुठेतरी आमच्या मनामध्ये सलत होतं आणि हे दुःख दूर करण्यासाठी आपण काय करावं, कशा पद्धतीनं या आपल्या प्रश्नाची मांडणी करावी आणि या राज्यातील विस्तारित क्षेत्रातील आमचा बांधव जो अडचणीत आलेला आहे, की ज्याचं शिक्षण थांबलंय, शेतकऱ्याच्या योजना थांबलेत, आमच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळत नाही आहे, नोकरी करणाऱ्या माणसाला सुखानं नोकरी हे शासन करू देत नाही आहे, शेतकऱ्याला बिरसा मुंडा कृषी क्रांतीतली कुठलीही योजना भेटत नाही आहे आणि शासन तर मात्र तरतूद करतंय। म्हणजे शासनानं 9.35% फंडाची तरतूद केलेली आहे राज्याच्या सर्व महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीच्या आणि सवलत पात्र यादीतील 45 जमातीसाठी सवलतीची फंडाची तरतूद केलेली आहे, पण त्यातली कोणतीच योजना आम्हाला आजपर्यंत भेटत नाही। त्याचं कारण काय, त्याच्या खोलात जाऊन ज्यावेळेस आम्ही विचार करायला लागलो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं, अरे जे 25 आमदार आदिवासी क्षेत्रातले 5 जिल्हे 38 तालुक्यातले 25 आमदार जे तुमच्या लोकसंख्येवरती निवडून जातात, लोकसंख्या फक्त SC आणि ST चीच मोजली जाते। कारण असं आहे, हे कॉन्स्टिट्यूशनल आरक्षण आहे, हे घटनेतलं आरक्षण आहे आणि त्यामुळं या घटनेतले आरक्षण असल्यामुळं यांना राजकीय आरक्षण आहे। SC आणि ST लाच फक्त राजकीय आरक्षण आहे आणि हे राजकीय आरक्षण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातील महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीची लोकसंख्या गृहीत धरून 25 आमदार दिले, 4 खासदार दिले, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची निर्मिती केली आणि 9.35% फंडाची तरतूद, जिल्हा 1-2 जिल्ह्यामध्ये एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय तुमच्यासाठी सुरू केले। कार्यालय समोर आहे, पैसा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला 1950 ला ताट वाढवून ठेवलं आहे, परंतु तुमच्या ताटामध्ये अद्यापर्यंत एक घासही पोचून न देण्याचं षडयंत्र त्या आदिवासी आमदारांनी रचलेलं आहे। टार्गेट करून कोळी जमाती अनुसूचित जमातीच्या सवलत पात्र यादीमध्ये 45 जमाती आहेत आणि 185 उपजाती आहेत, त्यापैकी फक्त महादेव मल्हार टोकरे आणि ढोर कोळी जमातीला टार्गेट करून वंचित ठेवलेला आहे।
सगळे पुरावे आपल्याकडे आहे. तुम्ही म्हणाल कोळी नोंद, अरे 1950 पूर्वी महाराष्ट्रामध्ये सगळ्याच्याच नोंदी कोळी झाल्या आणि ते शासनाने केल्या. त्याच्यामध्ये तुमचा आमचा काहीही दोष नाही. 1901 ते 1941 पर्यंत या देशात इंग्रज सरकार होतं. 15 ऑगस्ट 1947 ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस झाले राज्यघटना तयार करण्यासाठी. 18 तास बाबासाहेबांनी कष्ट घेऊन ही राज्यघटना तयार केली, नियमावली तयार केली आणि लोकशाही आपण स्वीकारली. आणि 342 कलमान्वये तुम्हाला आम्हाला एसटीचं आरक्षण बाबासाहेबांनी दिलं. परंतु ते हे आरक्षण आजपर्यंत तुम्हाला मिळू दिलं नाही. 1901 ते 1941 पर्यंत इंग्रज सरकारने ज्या ज्या जनगणना केल्या त्या जनगणनेमध्ये जन्म मृत्यू रजिस्टर असेल, गाव नमुना 14 असेल, शैक्षणिक नोंदी असतील, हे नोंदी महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीमध्ये ज्या काय 20-25 उपपोट जाती आहेत त्या सगळ्यांच्याच नोंदी कोळी ह्या मातृ जमातीखाली करा असे आदेशच होते. आणि त्या आदेशाने तुमच्या नोंदी कोळी झाल्या. तुमची नोंद कोळी आहे म्हणून तुम्ही महादेव कोळी नाही असं होत नाही. तुम्हाला वेड्यात काढले. कोळी आणि महादेव कोळी, कोळी आणि महादेव कोळी 50 वर्ष झालं आपल्याला वेड्यात काढलेलं आहे. आणि आपण आजपर्यंत समाजाच्या प्रश्नासाठी गट तट मतभेद आणि मनभेद सोडून कधीच एकत्रित आलो नाही. ज्यांनी ज्यांनी समाज एकत्रित केला यापूर्वी केला, मी टीका करणार नाही, मला टीका करायची नाही कुणावरती. त्यांचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी केला. राजकीय हेतू साध्य झाला, समाजाचा प्रश्न सोडून दिला. मित्रांनो, दत्ताभाऊ सुरवसे असतील, मी असेल, आमची टीम असेल, आमच्या मनात कोणताही राजकीय हेतू नाही. आम्हाला कुणालाही आमदार खासदार अथवा कोणतंही राज्य शासनाचं पद आम्हाला स्वीकारायचं नाही. आम्हाला या खर्चासाठी कुणीही मदत करत नाही. दत्ताभाऊ सुरवसे सगळा खर्च एकटा करतात, मीही 1 रुपया खर्च करत नाही. दत्ताभाऊ उद्योजक आहेत. त्यांनी म्हणले हो ठीक आहे, समाजासाठी आपण काय लागणारे पैसे खर्च करू. फार मोठा त्याग आहे. ज्या दिवशी त्यांच्या भावाचा 3रा झाला, त्याच्या भावाचं दिवाळीमध्ये भावाचं दुःख निधन झालं आणि 3रा झाल्यानंतर घरातनं बाहेर पडलोय समाजाच्या प्रश्नासाठी. एकच लक्ष, आता हिवाळी अधिवेशन. हिवाळी अधिवेशनावरती लाखोंचा मोर्चा घेऊन जायचा आहे. जोपर्यंत या 25 आमदारांची लोकसंख्या ही 63 लाख आहे, 42 लाख आहे. म्हणजे 5 जिल्हे 38 तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील लोकसंख्या फक्त 42 लाख आहे. आणि अन्यायग्रस्त 31 जिल्ह्यातील महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीची लोकसंख्या ही 63 लाख आहे. लोकशाहीमध्ये जास्त संख्येला महत्व आहे. आणि हे 63 लाख आणि हे 25 आमदार साले तुमच्यावरती अन्याय करतायत. हे साले हरामखोर त्यांना फोडून काढायचं आहे. ह्याचं षडयंत्र आपल्याला कसल्या परिस्थितीमध्ये उद्ध्वस्त करायचं आहे. या प्रस्थापित आमदारांच्या छाताडावर ते थया थया नाचून शासनाला GR काढण्यासाठी आपल्याला भाग पडायचा आहे. त्याच्यासाठी भावानो बहिणींनो, आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी आलोय. लाखोच्या संख्येनं या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हा. काय होतं, आपल्या घरामध्ये समजा 10 माणसं असतील तर आजपर्यंत आंदोलनामध्ये 10 माणसापैकी घरात 9 माणसं थांबली आणि 1 माणूस आंदोलनामध्ये आलाय. असं नाही, आता उलट करायचंय आपल्याला. घरात 1च माणूस थांबवायचा आहे घरचं बघण्यासाठी, घर सांभाळण्यासाठी, आणि बाकी 9 माणसानं घरातनं बाहेर पडायचं आहे. तरच आपल्याला न्याय भेटेल, अन्यथा नाही भेटणार नाही. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी मशाल आम्ही पेटवलेली आहे, या मशालीचा प्रकाश प्रत्येक घरात गेला पाहिजे. आणि ती घालवल्याशिवाय या मासरूळ गावच्या प्रत्येक